तर हे बघा ही 88 इयर ओल्ड आहे. 1970 1975. हे बघा ही सगळ्यात मला कडक वाटते. 75-50. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही चाललोय परत एकदा कार एक्झिबिशनला. आत्ता ज्या एक्झिबिशनला जातो त्याच्यामध्ये ना सगळ्या मिक्स गाड्या आहेत, म्हणजे विंटेज पण आहेत, स्पोर्ट पण आहेत आणि काय काय ओल्ड गाड्या पण आहेत. तुम्हाला दाखवतो जरा. आता तरी हे बघा, ही गाडी नाही, पहिला ध्रुवला घेऊन येतो इकडे आमच्या इथं आणि इथनं मग बघूया ट्रेनने जाऊया. ठाण्या साईडलाच आहे, CSTला नाही. लास्ट टाइम गेलेलो CSTला, आता ठाण्या साईडला आहे. बघूया त्याच्या साऱ्याची पण गाडी आहे तिकडे, ती तर बघितली आपण. आता नवीन नवीन गाड्या कुठल्या कुठल्या बघायला भेटत आहेत आज, त्या बघूया आपण. आता विक्रोलीमध्ये आलोय आणि मी ज्या मेडिकलला काम करायचं तो तुम्हाला दाखवतो. ह्या बघा, इकडेच मी काम करायचं, नंतर मग सोडला. 1 वर्षाच्या आसपास होतो. 1 वर्षानंतरच लेफ्ट आहे ना. हो, तुला पण घेतले. हा बघा आलाय. आता इथनं बघा ही गाडी ठेवूया आणि मग ट्रेनने जाऊया. तिकडे किती टाइम होईल काय सांगता येत नाही ना. बघूया. आम्ही ठाण्याला जातो इकडून, बाकी ट्रेनने झालो. आम्ही इथे जाऊया डायरेक्ट. गाड्या आतमध्येच आहेत. काल विवेकने ही गाडी दाखवलेली आहे व्हिडिओ कॉलवर. 75cc आहे. बघा, आपण बघितले लास्ट ब्लॉग मध्ये ही तीच गाडी आहे विवेकच्या सराच्या मित्राची. सराची कुठे आहे गाडी? पुढं असेल ना. छोटे गाडी हे पण सगळं दिलंय. किती इयर ओल्ड आहे बघा. हे वाले 66 इयर ओल्ड. आता पण चालायच्या कंडिशनमध्ये पूर्ण. हे तर 41 आहे. हे तर 15 वर्ष. गाडी घेतली तुम्ही आपल्याला. हां, 1985चा कुठं 1985चा मॉडेल. प्रत्येक मॉडेल पण लिहिलं की 1956 सेटची गाडी. ही विवेकच्या सराची गाडी. 1983. 43 इयर ओल्ड. त्याच्यात आपण बसलोय. साईडला या स्कूटी आहेत सगळ्या ओल्ड. तिचा इंजिन पण बघा फुल. सगळा 14 इयर, 66 इयर ओल्ड. 40 इयर ओल्ड. तिचा हेल्मेट बघा कुठला वापरतोय.
आपल्या गाड्या बघा, ह्या आता सगळ्या क्लासिक आहे. 51 इयर ओल्ड ब्लॅकवाले बघा किती आणि एवढे लांब आहे ना. 1970 1975 सुपर बेंटली तर हे बघा ही 88 इयर ओल्ड आहे. काय दिसते कडक आहे. हे बघा ही सगळ्यात मला कडक वाटली. टोयोटा काय बघा आता साईड पण आलाय तो डायरेक्ट इकडेच भेटला आम्हाला. आणि हीच सगळ्यात चांगली गाडी वाटते. कुठे गेला नव्हता यायचा. जे इथे एक हे पण आहे. नाश्ता निघाला आम्ही जातोय घरच्या साईडला. साईल पण आजला तिकडे एवढ्या गाड्या नव्हत्या जेवढ्या लास्ट टाइम आम्ही बघितलेल्या विंटेज तेवढ्या नव्हत्या. आता डायरेक्ट घरी जाऊया. साईल जाता येत ना तर घरी आलो. ब्लॉग वगैरे एडिट केला आणि तिकडे तर गाड्या बघितल्या. आम्हाला वाटलं काय काय रील येत होत्या की स्पोर्ट गाड्या पण असतील मोठ्या मोठ्या, तर त्या तर नव्हत्या. आणि आम्ही थांबलो नाही. तिथे पण आम्हाला त्याचा विवेकचा सर फिरवणार होता पूर्ण रॅलीमध्ये, पण आम्ही नाही थांबलो कारण की कामावर जायचं होतं ना ध्रुवला. म्हणून बघूया नेक्स्ट टाईम कधीतरी. तर आताच्या ब्लॉगला पण इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.